श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची प्राइस आज थोडी जरी पडलेली असेल तरी येणाऱ्या वेळेत ते तुम्हाला चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे अशोक लीलँड्स। तर ह्या कंपनीचा शेअर प्राइस आपण आजचं बघू शकतो, जे की 175 रुपयावरती आलेला आहे। गेल्या महिन्याभरामध्ये या कंपनीने आपल्याला फक्त 8%चेच रिटर्न्स दिलेले आहेत। आता ह्या कंपनीमध्ये येणाऱ्या वेळेत आपण चांगले टार्गेट्स बघू शकतो, पण ह्या आधी आपण ह्या कंपनीला कव्हर केलेला आहे आणि त्यावेळेसही मी सांगितलं होतं की येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते। कारण कंपनीचं मार्केट कॅप हे 51,000 असून कंपनीचं 52 वीक्स लो हे 135 आहे आणि 52 वीक्स हाय हे 191 इतकं आहे। कंपनी सध्याला हायच्या दिशेने चाललेली आहे। 52 वीक्स जे हाय आहे त्या दिशेने आता कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे। तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते। आपण ह्या कंपनीवर अजून चांगल्या प्रकारे फोकस करू शकतो। गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंगली कंपनीमध्ये ग्रोथ कमी झालेली आहे, पण गेल्या 5 दिवसापासून जरी बघितलं तर आपण कंपनीमध्ये ग्रोथ कमी होती। पण 1 महिन्याचा चार्ट पॅटर्न ओपन करत असताना आपल्याला कळेल की कंपनीचे शेअर प्राइस डाऊन किती झाले होते आणि कितीपर्यंत ग्रोथ गेले आहेत। तर कंपनीचं शेअर प्राइस 176 पर्यंत गेलं होतं आणि आता 175 ला आलं आहे। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले 200 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते। तर ह्या कंपनीवरती आपल्याला फोकस करायचं आहे। नेक्स्ट कंपनी आहे आपली कॅम्स। तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो 3019 वरती आले आहे। ह्या कंपनीचा पण आजचं शेअर प्राइस थोडं डाऊन झालेलं आहे। जर आपण गेल्या 1 महिन्याचा चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर आपल्याला एक नव्हे तर 2-3 वेळा यू शेप इथे बघू शकतो आपण। आणि मी नेहमी सांगते, ज्या कंपनीमध्ये आपल्याला यू शेप बघायला भेटतो त्या कंपनीमध्ये आपल्याला चांगला प्रॉफिट हा होत असतो। इथे बघा, कंपनीचं शेअर प्राइस हे 2825 पर्यंत डाऊन झालेलं कंपनीने लगेच ते 3090 पर्यंत नेलेला आहे आणि परत डाऊनमध्ये कंपनी परत 2915 वरून कंपनी परत 3186 वरती गेलेली आहे। तर ओव्हरऑल ही कंपनी चांगली आहे आणि ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो। येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण आपल्याला चांगल्या प्रकारचे टार्गेट्स दाखवू शकते। नेक्स्ट कंपनी आहे आपली उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक। तर ह्या कंपनीचं आपण प्राइस आजचं बघू शकतो, जे की 51 रुपये इतकं आहे आणि गेल्या 1 महिन्याभरामध्ये ह्या कंपनीने पण 11% रिटर्न्स दिलेले आहेत। पण गेल्या 5 दिवसामध्ये कंपनी थोडीशी डाऊन झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता कंपनीने खूप दिवस प्राइस मेंटेन करून होती, कितीवरती होतं 56 वरती, हळूहळू थोडी कसरत कंपनी आता 51 वरती आली आहे। परत कंपनी थोडंसं ग्रोथ करायला लागलेली आहे। तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते। ह्या कंपनीचं मार्केट कॅप पण कमी आहे, सो ह्या कंपनीला मोठा प्लेयर आरामात वरती उचलून फेकू शकतो। तर ह्या कंपनीवरती आपण लॉंग टर्मसाठी चांगले फोकस करू शकतो। 52 वीक्स हाय जर बघितला आपण कंपनीचं तर 63 रुपये इतका आहे आणि 52 वीक्स लो हे 26 रुपये इतका आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, तर ह्या कंपनीवरती आपण फोकस करू शकतो। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवेल। गेल्या 1 महिन्याभराच्या चार्ट पॅटर्ननुसार आपल्याला कळून येतं की कंपनी ही 43 रुपयावरती डाऊनवर असलेली कंपनी 55 वरती गेलेली आहे। तर कंपनी चांगल्या प्रकारे 1 महिन्यातच इतके चांगले ग्रोथ करत असेल तर येणाऱ्या लॉंग टर्ममध्ये ही कंपनी खूप चांगली ग्रोथ करेल। तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो। नेक्स्ट कंपनी आहे IRCTC। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 1000 रुपये इतका आहे, 1037 रुपये इतका आहे आणि गेल्या 1 महिन्याभरामध्ये ह्या कंपनीने पण 13%चे रिटर्न्स दिलेले आहेत।
901 वर असलेली कंपनी आपल्याला इथे 1014 वरती आपण बघू शकतो. त्यानंतर 1057 आणि आता थोडीशी डाऊन झाली आहे कंपनी, ते 1036 वरती आलेली आहे. पण कंपनीमध्ये इतके म्हणावे तितके पण डाऊन्स आलेले नाही आहेत. कंपनी हळूहळू अजून ग्रोथ करतच आहे. तर जेव्हा ह्या कंपनीमध्ये डाऊन्स येतील तेव्हा आपण ह्या कंपनीवरती फोकस करू शकतो. कारण 52 वीक्स जर लो बघितला आपण ह्या कंपनीचा तर 582 इतका आहे आणि 52 वीक्स हाय हे 168 इतका आहे. कंपनी सध्याला हायच्या दिशेने चाललेली आहे. तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला अजून डाऊन्स बघायला भेटतील तेव्हा आपण ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतो. कारण येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगल्या प्रकारचे टार्गेट्स दाखवून डाऊन्सवरून अपवरनं आपल्याला चांगले प्रॉफिट, चांगले रिटर्न्स मिळवून देईल. तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. कंपनीचं मार्केट कॅप आपण ह्या बघू शकतो 82,000 कोटी इतका आहे कंपनीचं मार्केट कॅप, जे की थोडंसं जास्त आहे. पण ओव्हरऑल कंपनी स्ट्रॉंग आहे, कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. तर ह्या कंपनीवरती आपण चांगल्या प्रकारे फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे HDFC बँक. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 1506 इतका आहे आणि गेल्या 1 महिन्याभरामध्ये या कंपनीने आपल्याला 3% रिटर्न्सच दिलेले आहेत. पण कंपनी आपण इथे बघू शकतो 1425 वरती डाऊनवर होती आणि कंपनीने खूप चांगलं ग्रोथ करत 1550 वरती गेलेली आहे. आणि आता कंपनीचे शेअर प्राईस थोडेसे डाऊन होऊन कंपनी आता 1506 वरती आलेली आहे. तर ओव्हरऑल ह्या कंपनी पण चांगली आहे. या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. 6 महिन्यामध्ये जे कंपनीने डाऊन्स घेतलेले आहेत तर कंपनीची इथं आपण शेअर प्राईस बघू शकतो 1680च्या आसपास होती कंपनी, जे कंपनीने हळूहळू डाऊन्स घेत कंपनी आता हळूहळू ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनी ग्रोथ करत आहे. तर अशा काही बँक आहेत जे आपल्याला लाईफ टाईम पैसा कमवून देऊ शकतात अपडाऊन्सनी. तर त्यामध्ये HDFC बँक आहे, कोटक बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, ICICI बँक आहे. तर ह्या सगळ्या जे बँका आहेत त्या आपल्याला चांगला शेवटपर्यंत, जोपर्यंत आपण शेअर मार्केटमध्ये आहोत तोपर्यंत चांगला अपडाऊन्सनी पैसा आपल्याला मिळवून देऊ शकतात, चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकतात. तर अशा कंपन्यांमध्ये आपले थोडेफार तरी शेअर असले पाहिजेत, कारण जेणेकरून आपल्याला शेवटपर्यंत या कंपन्यांमधनं चांगला प्रॉफिट मिळत राहील. तर कंपन्या ह्या चांगल्या आहेत. 11 लाख कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे, जे की खूप जास्त आहे. पण कंपनी ही खूप सेफ आहे आणि ह्या कंपन्यांमध्ये आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे ICICI बँक. तर ह्या बँकेचं पण आपण शेअर प्राईस इथं बघू शकतो आजचं, जे की 1089 इतकं आहे. तर गेल्या 1 महिन्यामध्ये ह्या कंपनीमध्ये पण आपण इतकी म्हणावी तितकी ग्रोथ बघू शकत नाही. पण कंपनीने इथे यू शेप आपण दाखवलेला बघू शकतो. कितीवरती डाऊन्सला गेले होते शेअर, तर 1077 वरती केले होते. कंपनीने ग्रोथ करून कितीपर्यंत गेलं तर 1007 पर्यंत कंपनीचं शेअर प्राईस गेलं आणि आता 1077 वरून 1109 वरती गेलेलं कंपनीचं शेअर प्राईस आता थोडंसं डाऊन होऊन आलेलं आहे. पण ओव्हरऑल कंपनी ही चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण चांगले टार्गेट दाखवू शकतो आणि ह्या कंपनीमध्ये पण आपण येऊ बघू शकतो. मी आत्ता सांगितलं ह्या बँका आपल्याला शेवटपर्यंत चांगले प्रॉफिट मिळवून देतात त्यांच्या अपडाऊन्सनी, त्यांच्या कंपन्यांच्या शेअर प्राईसच्या अपडाऊन्सनी, ग्रोथनी, लो प्राईजनी. अशा प्रकारे कंपन्या चांगल्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट मिळवून देतात. ह्या कंपनीचं पण शेअर मार्केट खूप जास्त आहे. 7 लाख कोटीची कंपनी आहे ही आणि 52 वीक्स जर लो बघितला आपण तर 882 इतका आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. या कंपनीवरती पण आपण चांगल्या प्रकारे फोकस करू शकतो. येणाऱ्या वेळी कंपनी आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते. नेक्स्ट कंपनी आहे क्रॉम्प्टन. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 296 इतका आहे, 297 इतका आहे. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या कंपनीमध्ये पण आपण डाऊन्स बघू शकतो. पण अपडाऊन्स खूप जास्त आहे मित्रांनो. आपण इथे बघू शकतो अपडाऊन्स खूप जास्त आहे तिथे. पण कंपनीचे शेअर प्राईस हे डाऊन्सला इथे कंपनीने कोणत्याही प्रकारचे चांगले प्रॉफिट दिलेले नाही आहेत. आणि 1 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघितलं तर कंपनी आता किती छान ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो.
6 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघितलं तर कंपनीमध्ये ग्रोथ नाही आहे, पण 1 महिन्याच्या अकॉर्डिंगली बघा किती चांगली ग्रोथ आपल्याला बघायला भेटते. कंपनी हळूहळू थोडे कमी जास्त करत कंपनी ही चांगली 298ला पोचलेली. कितीला शेअर होता? 264ला असलेला 298ला इथे पोचलेला आहे. तर 7% रिटर्न्स कंपनीने गेल्या एका महिन्याभरामध्ये दिले आहे. तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो चांगल्या प्रकारे. कंपनीचा मार्केट कॅप हे 20,000 कोटीच्या पेक्षा कमी आहे, 19,000 कोटी आहे आणि 52 वीक्स लो हे 251 इतका आहे. जे कंपनी 52 वीक्स लोपेक्षा जरा आता ग्रोथ करत आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे आपली डिक्सन टेक्नॉलॉजी. तर ह्या कंपनीचं शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 7,769 इतका आहे आणि कंपनीने गेल्या महिन्याभरामध्ये 11% रिटर्न्स म्हणजेच एका शेअर मागे 800 रुपये ग्रोथ दिलेली आहे. तर कंपनीचं आपण इथे शेअर प्राईस बघू शकतो 6,962 इतकं होतं आणि कंपनीने इथे वरती कितीपर्यंत गेलेलं आहे तर 7,915. परत थोडं कमी होत कंपनी आता 7,767 पर्यंत आलेली आहे. तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे. कंपनीचे शेअर प्राईस सध्याला हायला चालू आहेत. ह्या कंपनीमध्ये आपण जर थोडेसे डाऊन्स झाले तर आपण ह्या कंपनीचे शेअर्स चांगल्या प्रकारे खरेदी करून होल्ड करू शकतो. कंपनी चांगली आहे. कंपनीचं मार्केट कॅप पण अगदी थोडं जास्त आहे. 46,000 कोटीची कंपनी आहे आणि 52 वीक्स हाय जर बघितलं तर 7,983 आहे, जे की कंपनी आता 52 वीक्स हायच्या आसपास चालू आहे. या कंपनीमध्ये आपण थोडेसे डाऊन्स बघितले तर आपण ह्या कंपनीचे शेअर प्राईस खरेदी करू शकतो, शेअर्स खरेदी करू शकतो. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे आपली हिंदुस्तान एरोनॉटिक्स. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 3,665 रुपये इतका आहे. तर ही कंपनी डिफेन्स सेक्टरची आहे. आता आपण डिफेन्स सेक्टरमध्ये येणाऱ्या वेळेस चांगले ग्रोथ बघू शकतो, कारण बऱ्याचशा देशांमध्ये सध्याला युद्ध चालू असलेलं आपण बघू शकतो. तर ओव्हरऑल अशा कंपन्यांमध्ये जे डिफेन्स सेक्टरसाठी काम करतात, डिफेन्स सेक्टरमध्ये काम करतात, तर अशा कंपन्यांमध्ये आपण चांगली ग्रोथ बघू शकतो. तर ह्या कंपनीमध्ये पण आपण बघू शकतो 3,667 वरती कंपनीचं शेअर प्राईस सध्याला चालू आहे. तर आजचंच बघितलं तर आपण 3,604 वरती असलेलं शेअर लगेच 3,667 वरती आलं आहे. तर एका दिवसातच किती अपडाऊन्स होताना आपण इथे बघू शकतो. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. गेल्या एका महिन्याभरामध्ये जर आपण बघितलं तर कंपनीचं शेअर प्राईस 2,980 वरून आता 3,667 वरती पोहोचलेलं आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. या अशा कंपन्यांमध्ये आपण लगे म्हणजे फास्टमध्ये पण आपण ह्या कंपन्यांमध्ये खूप चांगली ग्रोथ बघू शकतो. कंपन्यांमध्ये येणाऱ्या वेळेत आपण 5,000 10,000चे सुद्धा टार्गेट्स बघू शकतो. तर आपण ह्या कंपनीचे शेअर प्राईस खरेदी करून होल्ड करू शकतो. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. तर ह्या कंपनीचा मार्केट कॅप जास्त आहे, 2 लाख कोटीची कंपनी आहे आणि 52 वीक्स हाय बघितलं तर 3,677 इतका आहे, जे की सध्याला कंपनी हायच्या आसपास 52 वीक्स हायच्या आसपास चालू आहे आणि 52 वीक्स लो हे 1,370 इतकं होतं, जिथून कंपनी आता 3,667 रुपयेवरती आले आहे. येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून 5,000चे पण टार्गेट दाखवू शकते. तर अशा कंपन्यांवरती आपण फोकस करायचा आहे आणि नेहमी आपण हे लक्षात ठेवायचं आहे की शेअर मार्केटमध्ये जे एकदम चांगल्या पॉझिटिव्ह ज्यांचे शेअर प्राईस जास्त असतात आणि ज्यांच्यामध्ये नो रिस्क असतं, अशा कंपन्यांचे शेअर्स आपल्याला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगले असतात. त्या कंपन्याच्या आपण भलेही थोडेसे शेअर्स खरेदी करू, पण चांगल्या प्रकारे डाऊन्स प्राईस जेव्हा असते तेव्हा शेअर्स खरेदी करून होल्ड केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेअर मार्केटमध्ये नेहमी त्या कंपन्यांमधनं प्रॉफिट हा मिळत राहतो. तर अशा प्रकारे आजचे हे शेअर्सचे प्राईज होते आणि येणाऱ्या वेळेत ही कंपन्या आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवण्याची शक्यता आहे. गरजेचं नाही आहे मी जे शेअर सांगते त्या कंपन्या आपल्याला ग्रोथ करतानाच बघू शकते. मी तुम्हाला सांगते की शेअर मार्केटमध्ये कसं काम करायचं आहे, कोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे हे मी सांगत नाही, तर शेअर मार्केटमध्ये कसं काम करायचं असतं हे सांगते.
मी कोणतेही शेअर तुम्हाला रेफर करत नाही, तर तुम्हाला मी दाखवते की कसं शेअर मार्केटमध्ये हे काम चालू असतं. तर तुम्ही अशा प्रकारे काम करा असं मी तुम्हाला गाईड करत राहते. तर ओव्हरऑल तुम्ही माझ्या अकॉर्डिंगली, माझ्या रूल्सच्या अकॉर्डिंगली SIP करत राहिलात, थोडे थोडे शेअर प्राईस खरेदी करत राहिलात. जर तुम्हाला डाऊन्सची भीती वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडे थोडे शेअर्स खरेदी केलात तर तुम्हाला चांगल्यात चांगला फायदा हा मिळत राहील.